सरकारनं मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना काय आश्वासन दिलं माहिती नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय। सरकारनं आम्हाला बाजूला ठेवून निर्णय घेतले, आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन मागतात, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। तर शरद पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। पवारांना हस्तक्षेप करायचा आहे की नाही याबाबत संशय निर्माण होतो, असं देखील दरेकर म्हणाले। चर्चेला म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मुख्यमंत्री होते, भुजबळ होते, देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते। आता या सगळ्या लोकांनी जी बैठक घेतली, त्यातनं काय निर्णय घेतले हे आम्हा कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांची गरज आहे। पवार साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात आणि त्यांना जे काही स्पष्टीकरण पाहिजे म्हणायचं आहे ते बोलू शकतात ना सरकारशी। पवार साहेबांना या विषयात हस्तक्षेप करायचा आहे की नाही आहे अशा प्रकारचं संशय पण पुन्हा या ठिकाणी आपल्या प्रश्नातून निर्माण होतो।